अरे अरे हे दोघं काय करू राहिले काय खाऊ राहिले? अरे हा बाप काय चाललंय नाही आता. तर रामराम म्हणलं मी योगेश बनकर आपण संध्याकाळी निघालो होतो डायरेक्ट राजूरला. तर तुम्ही राजूरचा मागचा ब्लॉग पाहिला नसेल तर ते पाहून घ्या पार्ट 2. आता हे पार्ट 2 बरं का. तर आपण डायरेक्ट आता राजूरला पोहोचलो होतो. या दोघाला आवडला होता बहुत शब्दाना. तर या दोघांना डायरेक्ट त्यात चबक डबक चालू केलं आणि डायरेक्ट पाकाच्या मोठा घेऊन लावल्या होत्या. तर यांना म्हणलं कमी घ्या लोकांना उपवास आहे तुम्हाला उपवास नाही. तर ही रे खाली बसत नाही. एक माणूस काय म्हणतो अरे उठा तिथून त्याला भाऊ उठून. मग दुसऱ्या अंग जाऊन बसतो दादा. अरे ते दुसऱ्या अंग काय नीट बस जागा सापडली भाऊ मायला. असे बसले भाऊ डायरेक्ट. आणि आपण निघालो होतो गणपती बाप्पा दर्शन घ्यायला. तर आधीच पोट पाणी करून घेतलं मग दर्शन करायला चाललो होतो. हे तू सुका पाटील आणि तुका पाटील कोकडे हिंडत राहते भाऊ. ये ना लेज मिरून लावलं होतं भाऊ मायला पाय दुखायचं मग. अरे बाप कोणच्या घरात घुसले भाऊ आता ये काय मायलं येले मोकरून हिंडाचं भाऊ. आता हे डायरेक्ट आपण इथं बारी मोकरून चालली होती. तर तेवढ्यात आपण ही रेल्वे पट्टा पाहिला का. तर आपण डायरेक्ट आता आपल्याला काही बारीत लागत नव्हतं कारण की यांना दुसरीच कामावर राहते. तर डायरेक्ट रिकाम टवळी डायरेक्ट कुकडून घुसतात भाऊ मायला. मला काही समजत आणि ये मध्ये 5 चहा. तर गेलो भाऊ आम्ही चहाच्या टपरीवर. तर तिथं होता 10 रुपयाला चहा. तर हे दोघं बा ओढून आले. मग मपला हातात गिल्लाच मी मपला तसा ठेवला भाऊ. तर मग त्यांच्यानंतर तोंडाला पाणी सुटलं. तर तेवढ्यात आपण डायरेक्ट गणपती बाप्पाच्या तिकडे चाललो होतो. तर तेवढ्यात हे दोघं म्हणते अरे चला चला चला. लोकाला बळजबरी तेवढ्याच ही मंडळी भेटली. तर मंडळी दुसरी तिसरी काही नाही आपले मित्रच होते ते बी. तर आज सुका पाटील तुका पाटील ओळखले का तुम्ही. तो यो ढेबरा दिसतो तुम्हाला. तो लय मोठा सुका पाटील सगळ्यात बनकरवाडीवरला म्हणले तो सुका पाटील. तर आपण तेवढा जे सांगितले होते तुम्हाला ते सुका पाटील तुका पाटील ते खोटे होते. यो खरा सुका पाटील आहे. तर आता यो सुका पाटलाचा मावस म्हणल्यावर तुका पाटीलच असं नाही. तर आपण तेवढ्यात निघालो होतो. एकू कोणा घुसायचा भाऊ मायला. मला असं भेव वाटायचं कोणचं हे करायचं. तर हे डायरेक्ट पात्रातून पुत्रातून कोणच्या पत्र फोडले भाऊ ये ना. तर डायरेक्ट कोणचे नव्हती ते. तर गणपती बाप्पाची होती. आपल्याला डायरेक्ट कोणा घुसणं पडायचं. हे रॅली बघितली का. रॅली नव्हती ती आपले बारी होती. तर मग आपण तेवढा डायरेक्ट डबल भांडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो. तर भांडाऱ्याच्या ठिकाणी आपल्याला भरपूर खायचं होतं. तर तेवढ्यात सकाळ उगली ना आम्ही मुक्कामाला थांबलो होतो एका ठिकाणी. तर तेवढ्या तिथे येऊन बघतो तो ये म्हणते पाजाच्या. तर हे दोघं गाडीचे खाली उतरले आणि आता प्यायचा होता चहा. तर तेवढ्यात येऊ का तुम्हाला पेपर वाचू दे. पेपर काही वाचता येणार चहा पिता येणार. तर मग त्यानं आधी चहा पिऊन घेतला. पैसे सापडत नव्हते बघ सापडे बघ 30 रुपये. तर तेवढ्यात आता यानं देऊन टाकले बोन. तेवढ्यात निघालो आपण डायरेक्ट हे बांधकाम चालू होते पुलाच्या. याला म्हणलं डबा गेले भाऊ गाडी जाऊन ते पूल खसळून. तर तेवढ्यात आपण जेवखेडामध्ये पोहोचलो. जेवखेडची मंडळी आपल्या लवकर सबस्क्राईब करून टाका. तर आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही जातो घरी तुम्ही दाबा ते सबस्क्राईब